नमस्कार, मी स्नेहल. आणि आज ना भिवंडीला गेलेलो. कारण पण खास होतं, की नाही हे बघा हे नवीन निघालंय आता रंगोली मॅटचं. ह्याच्यावरती स्टोरी आहे सांगते. पण त्याआधी एक छानशी रेसिपी सांगते ती बघा. एकदम छान सोपी रेसिपी आहे. चला बघूया. तर भिवंडीला जाऊन आलोय आणि बराच वेळ झालाय 8:30 पावणे 9 वाजलेत. आणि आता जेवण काय करायचं तर एक झटपट रेसिपी दाखवते. म्हणजे आम्ही प्रत्येक वेळी एकतर बाहेर गेलो आणि उशिरा आलो तर बाहेरचं खाणं टाळतो. खिचडी भात तर फिक्स असतो. खिचडी भात नाही केला तर मग अशी भात आमटी, सोबतीला पापड नाहीतर लोणचं झालं, काम झालं. त्यासाठी ना फक्त मुगाची डाळ मी आल्या-आल्या भिजत टाकली. फ्रेश झालो आणि तोपर्यंत मुगाची डाळ भिजली की शेवग्याच्या शेंगा कापून ठेवल्या. फक्त ह्याला ना मोजकेच सामान लागतंय बरं का. लसूण, जिरे आणि राईची फोडणी द्यायची. लसूण, कढीपत्ता, कोथिंबीर, लसूण, कढीपत्ता आणि टोमॅटो टाकायचा एक. झालं. एवढीच फोडणी लागते आणि एकदम अप्रतिम आमटी होते. या आमटीमागची एक हे बरं का स्टोरी एक सांगते. मी डिलिव्हरीच्या आधी कसं डिलिव्हरीच्या आधी 9व्या महिन्यापर्यंत मी एकटीच होती आणि डिलिव्हरी झाल्यानंतर मम्मी 1-1.5 महिन्यात लगेच गेली. मग सोबत कोणच नव्हतं आणि मग बाबूला घेऊन श्रेणूला घेऊन ते कामाला जायचे आणि तक्षू शाळेत जायचे. मग पटकन जेवण होणार काय, मग मी बऱ्याचदा अशीच आमटी करायचे. बऱ्याचदा म्हणजे दररोज करायची म्हटलं तरी चालते. म्हणजे कधी-कधी आणि कमी फिकी, एकदम कमी तिखट करायची. तर मी काय करायची, अशी मूग डाळ भिजत टाकायची. डिलिव्हरीनंतर मूग डाळ जास्त प्रमाणात खातात. मग हिरव्या मुगाची पण छान लागते. त्यापेक्षा ही पिवळ्या मूग डाळीची मस्त लागते. शेवग्याच्या शेंगा टाकायच्या. शेवग्याच्या शेंगाऐवजी मी शेवग्याच्या शेंगा सोडून दुधी भोपळा, आपलं दोडका, मी कधी-कधी माठाची भाजी पण त्यात टाकायची, पालक टाकायची. काहीच नसलं तर मग टोमॅटो जास्त टाकायचा. अशा प्रत्येक भाज्या मी ह्यातच टाकायची. अशाच पद्धतीनं करायची. 5 ते 10 मिनिटातच म्हणजे 5 ते 10 मिनिटं बनायला आणि 5 मिनिटं कुकर थंड व्हायला. अशी एकदम छान अप्रतिम अशी आमटी लागते ही. अशीच करायची 2 आणि अशी आमटी केली की आमच्यात तर भाजीची पण गरज नाही आणि ह्यात पाणी जास्त नाही टाकायची. अशी रपचपीतच करायची. जास्त पातळ नाही करायची. खूपच सुंदर लागते. आणि अशीच ना सेम बटाट्याची पण करायची. बटाटा यात टाकायचा पण एवढी भारी लागते ना. म्हणजे डाळ बटाटा एकदम सुंदर लागते. मोजकंच पाणी ओतायचं. 2 एकच शिट्टी काढायची कारण शेवग्याच्या शेंगा ना लगेच शिजतात. त्याचं पाणी नाही होऊन द्यायचं. एकदम अप्रतिम आमटी लागते. एकदा नक्की करून बघा आणि कशी झाली ती मला सांगा. इकडं मी सगळं टाकून घेतलं, हलवलं, मीठ टाकलं आणि झाकण ठेवलं. आणि तोपर्यंत बाजार जो आणलेला, तो म्हटलं आवरून घेऊ. उलनचं सामान आणताना भाजी पण आणलेली आणि भाज्या अशा आणल्या की पटकन साफ करायला करून ठेवल्या की बऱ्या पडतात. कोथिंबीर आज मला 10ला जुडी भेटलेली 2. त्यामुळे भरपूर कोथिंबीर आणलेली. लवकरच कोथिंबीर वडीची रेसिपी टाकेन. ते झाल्यानंतर लगेच तो पण कुकर थंड झाला. भाज्या वगैरे ठेवल्या. तो पण कुकर थंड झाला नाही. बघा डाळ इतकी मस्त ही आमटी झाली ना आणि लहान मुलांना द्यायची असेल ना तर यात तिखट नाही टाकलं तरी चालतं. आणि शेवग्याच्या शेंगा, लाल भोपळ्याची पण मस्त होते अशी आमटी. आणि लाल भोपळ्याची किंवा ह्याची केली ना, दुधी भोपळ्याची की त्यात सारा सांबार मसाला टाकायचा. छान लागते खूप. मी ना मला पहिल्यापासून सवय आहे अशी काहीतरी नवीन आलं ना, की करून बघायची. मग ते मागच्या वर्षी जेव्हा 9-10 महिन्याचा वगैरे असेल, तेव्हा ना अशी ह्याची जाम फॅशन निघालेली. तेव्हा ह्याचं साहित्य मी आणलेलं 1 किलो उलन वगैरे भरपूर सगळं साहित्य आणलं आणि 1-2 फक्त केले. म्हणजे स्वतःपुरतं केलं आणि ठेवलं साईडला. आणि आता Instaला सगळं ते स्क्रोल केलं की तेच येतात डिझाइन. नवीन-नवीन डिझाइन पण आल्यात. मग 2-3 दिवशी ट्राय केल्या आणि माझी जाऊ आलेली होती आली आणि तिला मी 2-3 दिले अशा म्हटलं, "घे रांगोळी काढायला जमत नाही ना, मी बनवल्यात घे तुला." तर ती आहे तिचा एक छोटासा बिझनेस आहे. छान एका लहान मुलीला सांभाळून ती मस्त बिझनेस करते तिचा. आणि मग तिच्या डोक्यात आलं, की "ताई छान बनवलंय. बघा ना, थोडंसं सेल वगैरे करा. येतील तुम्हाला ऑर्डर. एक Insta पेज वगैरे खोला माझं." अशी बोलली. मग मी पण जरा डोक्यात घेतलं, की म्हणलं, "नाही गं, कुठं आपल्याला कुठं ऑर्डर वगैरे मिळणार आहेत. बरेच जण ते करतात." नाही म्हणली, "करून बघा." आणि बोलली. मग मी आज जाऊन साहित्य आणलं आणि हे काय अशा मग साहित्य आणलं आता करायचंच म्हणलं, की भरपूर अशा आयडिया सुचतायत. हे काय भरपूर मी अशा बनवल्यात. छोट्या-छोट्या वस्तू, छोट्या-छोट्यापासून सुरुवात नाही म्हटली मला करा सुरुवात, ऑनलाईन करा आणि स्टॉल लावा, सेल करा. छान तिने आयडिया दिली. आणि नाही का एखाद्या असं करायला कोण उत्सुक असेल तर आणि अशी थोडंसं किक मिळाली, की मग आपल्याला जास्त हुरूप येतो. तसं झालं. थँक यू तुझ्यामुळे एक नवीन सुरुवात झाली. 1-2 ऑर्डर आल्यात मला आणि छान त्या माझ्यासाठी खूप मोठ्या आहेत. आणि थँक एक सुरुवात करायला मदत केलीस आणि
एक छोटीशी किक मिळाली मला. थँक्यू. धन्यवाद. आणि चॅनलवर जर नवीन असाल, सबस्क्रायबर जर केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा आणि प्रत्येक व्हिडिओ जरा कमेंट लाईक करत जा, म्हणजे बरं वाटतं. थँक्यू.